नमस्कार मित्रांनो, माझ्या मार्केट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. फर्स्ट हाफमध्ये बऱ्याचशा प्रमाणामध्ये साईडवेज राहिल्यानंतर निफ्टीने जे आहे ना ते सेकंड हाफमध्ये एक चांगली मूवमेंट आपल्याला दाखवलेली आहे आणि त्याबरोबरच बँक निफ्टीसुद्धा अगदी दुपारी 2-2:30पर्यंत एका महत्त्वाच्या लेवलच्या खालीच म्हणजे जी लेवल होती आपली 50-400 तिथे ट्रेड करत होते. परंतु ज्याला आपण शॉर्ट कवरिंग म्हणू शकतो किंवा एक्सपायरीची जी मूवमेंट होती ना त्यानंतर अगदी 250 ते 300 पॉईंटचा एक शार्प मूव आपल्याला पाहायला मिळालेला आहे आणि आज अगदी 50-700 जवळ जाऊन बंद झालेले आहे. मग यानंतर आता उद्या जी एक्सपायरी आहे निफ्टीची त्याच्यामध्ये कशा पद्धतीचा परफॉर्म निफ्टीचा असू शकतो आणि बँक निफ्टीला कॅचअप करायला येऊ शकते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर या व्हिडिओमध्ये पाहूयात की उद्यासाठी महत्त्वाच्या लेवल काय असणार आहेत ते. तर त्या अगोदर आपण एक महत्त्वाची गोष्ट आहे ती समजून घ्या. बाकी सगळं बाजूला सोडलं तरी सध्याला जी मार्केटची परिस्थिती आहे काय होतंय, एक जो इंडेक्स आहे तो स्टेडीली वरती चाललेला आहे आणि दुसरा इंडेक्स वरती येत नाही आहे. म्हणजे जे मेजर दोन इंडेक्स आहे तो आहे निफ्टी आणि बँक निफ्टी. निफ्टी काय चालू आहे, वरती चाललेले आहे आणि बँक निफ्टी ते कॅचअप होत नाही आहे बँक निफ्टीला, असं सध्याचं चित्र आहे. म्हणजे एकंदरीत अशा पद्धतीचं चित्र तयार झालेलं आहे की निफ्टी बँक निफ्टीला घेतल्याशिवाय वरती जायला तयार नाही आहे आणि बँक निफ्टी वरती यायला तयार नाही आहे. या कन्फ्युजनमध्ये सध्याला मार्केट आहे. कमीत कमी आपल्या ग्लोबल मार्केटमध्येही बरेचसे कन्फ्युजन आहेत. येत्या 2-3 दिवसामध्ये आपल्याला अमेरिकेकडून म्हणजेच फेड मिनिट्स आहेत किंवा त्यांचं जे काही स्पीच असू शकतं, तर एक 2-3 गोष्टी आहेत. प्रत्येक एजन्सीचा जॉब डेटा येणार आहे पुढच्या 1-2-3 दिवसामध्ये, तर त्याचाही इम्पॅक्ट आपल्याकडे असणार आहे आणि मार्केट वोलटाईल होण्याची शक्यता आहे. फिन निफ्टीमध्ये एक्सपायरीची चांगली मूवमेंट भेटली, मिडकॅपमध्येही भेटले आणि बँक निफ्टी दिवसभर वाटत होते की चांगली मूवमेंट आहे. नक्कीच एक फॉल नंतर चांगला पुटमध्ये चांगला पैसा बनला असेल आणि शेवटी कॉलमध्ये सुद्धा चांगला पैसा, पण ज्या पद्धतीचा ट्रेंडिंग मूव वन साइडेड तसा पाहायला मिळालेला नाही आहे. आता बँक निफ्टीमध्ये उद्या पाहायला मिळतोय का ते पाहूयात. आज निफ्टीचं जे कामकाज आहे ना तुम्ही एकदा जाऊन पुन्हा चेक करा. सकाळी जी मूवमेंट झालेली होती, हा जो हाय बनलेला होता 750च्या आसपास, तेव्हा जे ऑप्शनच्या प्राईज होत्या ना, ऑप्शन प्राईज प्रीमियम ज्याला आपण म्हणतो ऑप्शनचे, ते जे होते ना मार्केट इथे पोहोचल्यानंतर सुद्धा त्याच्या आसपाससुद्धा प्रीमियम पोहोचलेले नव्हते. म्हणजे ही जी मूवमेंट आपल्याला दिसते ना खूप चांगली मूवमेंट आहे, चार्टवरती दिसते, स्पॉट लेवलला चांगली मूवमेंट आहे. पण जे ऑप्शनमध्ये ट्रेड करतात ना त्यांना हे कन्व्हर्जन मिळाले आहे किंवा नाही हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे आणि ते उद्याच्या एक्सपायरीसाठी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता ज्या पद्धतीने बंद आहोत आपण 780 क्लिअर कट लेवल डिस्कस करूयात. जास्त चर्चा करण्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाची जी लेवल आहे ना, काल आपली जी महत्त्वाची लेवल होती ती होती 24,630. आता उद्यासाठी जी महत्त्वाची लेवल आहे ना ती ही आहे इथे, ती आहे 24,680. म्हणजे याच्यावरती जोपर्यंत आहेत ना तोपर्यंत बाय ऑन डिप्सची स्ट्रॅटजीज आपण यूज करणार आहोत. कोणत्याही कंडिशनमध्ये आपण इथे बाईंगचाच विचार करणार आहोत. मग ती लेवल 740 असू शकते किंवा कालचा जो पूर्ण दिवस मार्केटने घालवलेला होता 720 ते 740 हा जो झोन आहे ना ही असू शकते किंवा 680 असू शकते. मग ते फ्लॅट ओपनिंगने मार्केट खाली होतात किंवा गॅप डाऊन होतात, इथपर्यंत आपण बाईंगचाच विचार करणार. हां, जर 680 ब्रेक झालं कोणत्याही कंडिशनमध्ये, गॅप अप असू द्यात किंवा गॅप डाऊन असू द्यात, तर पहिलं टार्गेट हे असणार आहे आपलं 24,620. त्यानंतर अगदी 24,520 म्हणजे 100 पॉईंटचा फॉल आपल्याला पाहायला मिळू शकतो. हे डायरेक्ट 100 पॉईंट आपण कशासाठी ठेवलं, मध्ये आहे 580 आहे, 580-560चा झोन आहे, पण काय ठेवलं आहे, उद्या आहे एक्सपायरी. एखादी शार्प कॅन्डल आपल्याला पाहायला मिळू शकते याच्या खाली जर मार्केट निघतं तर. आता बाईंग एकतर तुम्ही 740ला आल्यावरती करा किंवा फ्लॅट ओपनिंगने वरती जायला लागला. आणि उद्यासाठीची जी लेवल असणार आहे ती आहे 24,815. ही लेवल खूप इम्पॉर्टंट असणार आहे. जसं उद्या तुम्ही 24,815च्या वरती सस्टेन करणार आहात ना 15 मिनिटाची कॅन्डल क्लोजिंग, तर एक चांगली अपसाईडची मूवमेंट आपल्याला पाहायला मिळू शकते. ती लेवल आहे 24,880, 860-880 आहे आणि त्यानंतर अगदी 975-980. आणि जर मार्केटमध्ये चांगली न्यूज आली किंवा काही झालं ना तर एक वेळेस आपल्याला 25,000 सुद्धा पाहायला मिळण्याची शक्यता आहे. 25,000, 25,030. पण हे एक्स्ट्रीम कंडिशनमध्ये आपण ठेवूयात की शॉर्ट कवरिंग वगैरे आली दुपारी 1:30-2 नंतर मार्केट 24,900च्या वरती सस्टेन करते असं दिसलं 2-2:30 नंतर, तर आपण 25,000चा विचार करू शकतो. अगदी सकाळी उठून 25,000साठी ट्रेड घ्यायचा नाही आहे. जर त्या लेवलच्या वरती सस्टेन झालं तर आणि तरच. आता एखादा फेल्युअरसुद्धा येऊ शकतो, 900पासून येऊ शकतो किंवा 880च्या आसपास येऊ शकतो. पण या फेल्युअरसाठी ट्रेड करायचं का नाही हे आपण लाईव्ह मार्केटमध्ये पाहणार आहोत. आता सध्याच आपण त्याच्याविषयी काही डिसिजन घेणार नाही आहेत, कारण का ग्लोबल मार्केट पाहिलं सध्याला फ्लॅट आहे. युरोपियन मार्केट बऱ्यापैकी आहे, अर्धा 1% आसपास प्लस आहे. पण आज अमेरिकेमध्ये काय होते ना याचाही एक इम्पॅक्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि दुसरी महत्त्वाची जी घडामोड आपल्याकडे होती ना ते पाठीमागे आपण पाहिलं होतं, सेबीचा जो रिपोर्ट म्हणजे सेबीनी जी कमिटी होती त्यांचा रिपोर्ट आला होता. एक्सचेंजेस तयार आहेत आणि जे सर्वांनाच वाटत होतं किंवा जे खरंच सगळ्यांनाच माहिती होती की जे याच्या विरोधात असू शकतात एकच एक्सपायरी करण्याच्या, ते आहेत ब्रोकर. आणि आता ब्रोकरने त्यांच्या काही कन्सर्न्स सांगितलेले आहेत. कदाचित त्यावरती काही दिवसात डिसिजन येऊ शकतो. एक्सचेंजेस तयार आहेत, मे बी या गोष्टी पुढे जाऊन वर्कआउट होऊ शकतात की लॉट साईज वाढवताना असेल
किंवा जी एक्सपायरी आहे ती कमी होताना, त्यावरती आपण एक डिटेल व्हिडिओ नक्कीच घेऊया. तर त्याबरोबरच तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करत चला आणि कमेंटमध्ये तुमचे जे काही मतं आहेत ते कळवत चला, जेणे की आपलं चॅनल ग्रो व्हायला मदत होणार आहे. आता बँक निफ्टीमध्ये काय आहे, बँक निफ्टी अतिशय क्रिटिकल लेवलला उभी आहे. खरं तर आपली जी महत्त्वाची लेवल आहे ती आहे 51,150. ही मी रोज ही लेवल का सांगतोय, आपण तिथपर्यंत पोहोचतही नाही आहे, काल पोहोचण्याचा प्रयत्न केला होता, पण याच्यावरती जसे निघणार आहात ना, तशी एक ॲग्रेसिव्ह बाईंग मार्केटमध्ये खास करून बँक निफ्टीमध्ये येऊ शकते. म्हणून ही लेवल मार्क करून ठेवा. आता इंट्राडेसाठी तुम्हाला जो ट्रेड प्लॅन करायचा आहे ना, तो समजून घेऊयात. महत्त्वाची लेवल असणार आहे 50,750 मध्ये. अतिशय आत्ता हे 737 जरी दिसत असलं तरी फायनल क्लोजिंग हे 685 आहे. म्हणजे 60 ते 70 पॉईंट फक्त आहेत. या 60-70 पॉईंटच्या वरती मग ते फ्लॅटने निघत आहेत किंवा गॅपअपने मार्केट थोडा वेळ इथे सस्टेन करत आहे किंवा फ्लॅट ओपनिंगने इथे सस्टेन करून ब्रेकआउट होते. एक चांगली अपसाईडची मुवमेंट आपल्याला पाहायला मिळू शकते. मग ते तुम्हाला 51,150पर्यंत घेऊन जाऊ शकतात. मग हे डायरेक्ट 300-350 पॉईंट करण्यापेक्षा तुम्ही 150 पावणे 200 पॉईंट ते टार्गेट ठेवू शकता. म्हणजे 750 ते 950 किंवा 900 ते 950 हा एक पहिला टार्गेट ठेवू शकता आणि त्यानंतर 51,150पर्यंत टार्गेट ठेवू शकता. 51,000 आहे मध्ये एक सायकोलॉजिकल लेवल, पण आता 2-3 वेळा झाले मार्केटने त्याला टेस्ट करण्याचं, ब्रेकआउट येण्याची शक्यता आहे. आता डाऊन साईड खूप इंटरेस्टिंग असणार आहे. डाऊन साईडला एक झोन क्रिएट होताना आपल्याला पाहायला मिळतोय. तुम्ही जर इथे पाहिलं, मी रफ ड्रॉ करतोय, तुम्ही इथे ड्रॉ करून घ्या. तर ती लेवल येते आहे 50,300च्या आसपास. प्लस मायनस 25-30 पॉईंट तुम्ही क्लिक करा. तर इथपर्यंत काय होणार आहे, आता बाय ऑन डिप्स आहे. म्हणजे या फॉलसाठी आज काय झाले पहा, ओपनिंग मार्केटचे जे ओपनिंग झाले त्यानंतर एक शार्प फॉल आपण पाहिला, त्यानंतर शार्प अपट्रेंड, पुन्हा फॉल. ही जी आहे ना, ही खूप मोठी व्हॉलॅटिलिटी होती. इथे जर तुम्ही ऑप्शन पाहिले ना, अगदी 2-2, 3-3 पट काही 5 मिनिटातच होते आणि शेवटी ही एक चांगली मुवमेंट, याला शॉर्ट कव्हरिंगची मुवमेंट म्हणता येईल. खरं तर इथे आमचा स्वतःचा ट्रेड मिस झालेला आहे. अगदी 2 ते 3 पॉईंट ट्रेड मिस झाला आहे, परंतु तो ट्रेड मिस होऊन अगदी आम्ही 33चं बाईंग लावलेलं होतं आणि 36चं समथिंग लो आहे आणि त्यानंतर 300-350पर्यंत जाताना पोहोचलेला आहे. म्हणजे ही एक चांगली मुवमेंट होताना आपल्याला पाहायला मिळालेली आहे. मग याच्याच आधारावरती आपण हे म्हणू शकतो की जर 750च्या वरती उद्या मार्केट सस्टेन करत आहे तर त्या लेवल आपल्याला पाहायला मिळतील. आणि डाऊन साईड जोपर्यंत 50-300 ब्रेक होत नाही तोपर्यंत डाऊन साईडचा विचार करायचा नाही आहे. मग एक्स्ट्रा दुसरं काहीही करण्याची आवश्यकता नाही आहे. कदाचित पुढचे 2-3 दिवस डेटा ड्रिव्हन असू शकतात. जो काही डेटा येईल किंवा फेडचं जे काय असेल किंवा आपल्याकडे काही जे होऊ शकतं तर त्याचा इम्पॅक्ट थोडंफार पाहायला मिळणार आहे. परंतु टेक्निकली याच लेवल आहेत, यावरतीच काम करायचं आहे. याच्या खाली ज्या लेवल आहेत खरं तर आवश्यकता नाही आहे. तरी हे सांगून ठेवतो, 50-300 ब्रेक झाल्याच्या नंतर याच्या खाली ॲटलिस्ट 15 मिनिट बंद झालं मार्केट तर मग तुम्ही 50,000 आणि 49,800च्या लेवल टार्गेट करू शकता. मध्ये छोटे मोठे जे सपोर्ट रेजिस्टन्स आहेत ते लाईव्ह मार्केटमध्ये अपडेट केले जातील. आणि जर तुम्हाला हे ट्रेड प्लॅन करायचे असतील तर तुम्ही सॅमकोमध्ये तुमचं ट्रेडिंग अकाउंट ओपन करू शकता, जे की बिलकुल फ्री आहे. त्याबरोबरच तुम्हाला त्यांची जी रिसर्च टीम आहे सेबी रजिस्टर, त्यांच्याकडनं तुम्हाला काही रेकमेंडेशन्स मिळतात किंवा ज्या काही न्यूज आहेत त्यांचीसुद्धा ॲडव्हान्समध्ये माहिती मिळत असते. आणि जर हे अकाउंट ओपन करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तुम्ही ते जाऊन चेक करू शकता. जर ही माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. कीप ट्रेडिंग. सैमको ट्रेडिंग ऐप, आप ही के ट्रेडिंग का अनदेखा सच. Investments and securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing.